जालना जालना जिल्ह्यात चंदगड पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिल रोजी एका विहिरीत गाव आहे आसरखेडा, त्या गावाला जानेरी रोडवर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती. लगेच तिकडे पीआय धनंजय गेले, त्यांचे शव बाहेर काढला, पंचनामा केला. ते लक्षात आला मुलगी असेल आणि त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती. पीएम पोस्टमार्टम केल्यानंतर डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट दिला. त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार आहे त्या लहान बाळासोबत. तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये सुओ मोटो मर्डरचा केस दाखल केला. त्याच्यामध्ये 4 टीम पोलीस स्टेशन DYSP जालन्याच्या त्याच्यामध्ये तपास सुरू होता. त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली. जेवढी मागच्या 3-4 महिन्यामध्ये लहान मुलं चलन झाली आहे त्याची पण त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केला होता. ते करताना मदत प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केले, काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कारवाडी तांडा बावणे पांगरी हे बदनापूर तालुक्यामध्ये पडतो, पण घटनास्थळापासून जवळ आहे. तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता 1 महिन्या अगोदर, ती आता दिसत नाही आहे. लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आई वडीलला ताब्यात घेतला. त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार, राहणार वाखरी वडगाव, त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता. हे ज्या दिवशी घटना घडली त्या पिरियडमध्ये तिकडे यात्रा पण सुरू होती मंदिरची. तर त्या गर्दी विहाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला. त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे, पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो दिसत आहे. एक अगोदरची पण पहिली मुलगी 8 महिन्याची असताना वारलेली अशी प्रायमरी माहिती भेटत आहे. तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे. आई आणि वडील दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शन पासून सगळी तपास करत आहोत. ज्याच्यामध्ये आमचे चंदनजिरा पोलीस स्टेशनचे PSI सानप, PSI शिंदे आणि त्याच्या पूर्ण स्टाफनी दिवस रात्र मेहनत केली. आणि एकदम ब्लाइंड केस असताना आपल्याला माहीत आहे कधी कधी कोणी तक्रारदार नाही, तर गर्दी कुठलीच न करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन. कारण असं वाटत होता की कधी कधी अडू शकतो, कारण क्लूलेस आहे आणि यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असेल, पण ही तपासाला सक्सेस भेटलेली आहे आणि 2 आरोपी